लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून व्यंकटेश महास्वामी यांनी अर्ज भरला। लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली। सोलापूर लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी एक अर्ज दाखल झाला। व्यंकटेश महास्वामी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। भाजपकडून उमेदवारी मिळेल ही आशा असून सोलापुरातील उद्योगधंदे वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं व्यंकटेश महास्वामी म्हणाले। 42 लोकसभा मतदारसंघ सोलापूर इथून आज नामांकन केलेलं आहे। सोलापूरचे उद्योगधंदे वाढवण्याचा एक मेन माझा उद्देश आहे। त्याप्रमाणे ते उद्देशाने मी नामांकन केलेलं आहे। ते नामांकनची प्रोसेस आज महाराष्ट्रामध्ये चालू झालेली आहे, तिसऱ्या टप्प्याची। आज 12 तारीख मी आज नामांकन केलेलं आहे सोलापूरमध्ये। सोलापूरमध्ये मला करायला सगळे सांगितले तर मी करायला लागलो। माघार घेते आज आतापर्यंत अजून पण मला संधी आहे। अजून 19 तारखेच्या 3 वाजेपर्यंत अजून संधी आहे। अजून पण मला आशा आहे अजून संधी भेटेल मला। का म्हटलं तरी ऑलरेडी एक माणसाला एकच हुद्दा पाहिजे। आमदार, खासदार, मंत्री सगळे एकटाच होतं म्हटलं तरी ते बरं नाही आहे ना। सगळं आम्ही पण सामान्य माणसं खासदार हो हे एक इच्छा आहे आपली।